केंद्रीय मंत्रिमंडळातील खाते वाटपाबाबत मोठी बातमी समोर येते आहे। एनडीएच्या बैठकीमध्ये महत्त्वपूर्ण निर्णय झाल्याचं कळतंय। पंतप्रधान मोदींकडनं खाते वाटपासाठी 3 जणांवरती जबाबदारी सोपवण्यात आली आहे। अमित शहा, राजनाथ सिंग आणि जेपी नड्डा यांच्यावरती ही जबाबदारी असेल। नितीश कुमार, चंद्रबाबू नायडू आणि एकनाथ शिंदे यांच्याशी स्वतंत्र बैठका घेण्यात येतील। खात्याची अपेक्षा आणि कोणती खाती देऊ शकतो यावरती स्वतंत्र बैठकींमधनं चर्चा होणार आहे। सगळ्यांच्या मागणीचा विचार करून एक यादी तयार केली जाणार आहे आणि खाते वाटपासाठी स्वतंत्र बैठका एनडीए कडनं आता घेतल्या जाणार आहेत। ही नवी माहिती या सगळ्यामध्ये समोर येते। दिल्लीमध्ये घडणाऱ्या या सगळ्या घडामोडी आणि थेट जाऊया दिल्लीमध्ये। प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल सध्या आपल्या सोबत आहेत। ज्ञानेश्वर, अर्थातच ज्या वेळेला एनडीएचं सरकार आता येणार आहे, भाजपकडे बहुमत नाहीये, तेव्हा स्वाभाविक आहे की मित्रपक्षांची मागणी जी असणार आहे ती वाढलेली असणार आहे। त्यामुळे स्वाभाविक त्यांचा वाटा मोठा असणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती या नव्या माहितीकडे आपल्याला बघावं लागेल। ज्ञानेश्वर, बरोबर आहे गुरुप्रसाद। याच सगळ्या अनुषंगानं दिल्लीमध्ये अत्यंत महत्त्वाची बैठक जी आहे ती भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची सध्या सुरू आहे। जवळपास आता 2 तास पूर्ण होतील बैठक सुरू आहे। आता जेपी नड्डा यांचं जे निवासस्थान आपण पाहतोय, याच निवासस्थानात अमित शहा, त्यासोबतच राजनाथ सिंग या महत्त्वाच्या भाजपच्या 3 वरिष्ठ नेत्यांची जी बैठक आहे ती या ठिकाणी सुरू आहे। आणि खरं म्हणजे या सगळ्या बैठकीत कशा पद्धतीनं खाते वाटपाची, जागा वाटपाची जी चर्चा सुरू आहे, कोणाला किती खाती द्यायची, कोणाला कोणतं मंत्रिपद द्यायचं, या सगळ्या अनुषंगानं जबाबदारी जी आहे चर्चा करण्याची आणि ही सगळी जबाबदारी पूर्ण करण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून या 3 महत्त्वाच्या नेत्यांवर ही जबाबदारी देण्यात आलेली आहे। आपण जर बघितलं असेल तर या निमित्तानं सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा ठरतोय तो म्हणजे बार्गेनिंग पॉवरचा, ज्यामध्ये चंद्रबाबू नायडू असतील किंवा नितीश कुमार असतील यांनी जी सगळी ताकद पणाला लावलेली होती आणि आत्ता जी भूमिका त्यांनी घेतलेली आहे एनडीएमध्ये राहण्याची, त्यात जी खाते वाटपाच्या संदर्भानं चर्चा सुरू आहे तिथे बार्गेनिंग पॉवर जी आहे, जास्तीत जास्त खाती कशी मिळवता येतील याचा प्रयत्न आता या दोन्ही नेत्यांकडून केला जातो आहे। कारण जे आलेलं सगळं आपण संख्याबळ पाहतोय तेव्हा या सगळ्या परिस्थितीमध्ये आता या खाते वाटपाची जेव्हा चर्चा सुरू आहे, प्राथमिक टप्प्यात हा सगळा विषय सुरू असताना जोरकसपणे प्रयत्न केले जातात की जास्तीत जास्त जी खाती आहेत ती आपल्याला मिळावीत। यामध्ये नितीश कुमार किंवा चंद्रबाबू नायडू यांच्याकडून प्रेशर टॅक्टिक वापरलं जात आहे की आत्ताच्या या सगळ्या परिस्थितीमध्ये नितीश कुमार किंवा चंद्रबाबू नायडू हे जर भाजपसोबत राहिले नाही तर मात्र गडबड होऊ शकते आणि अशा वेळी मग जी संधी चालून आलेली आहे त्याचा फायदा कुठेतरी नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू यांच्याकडून केला जातो आहे। कारण खाते वाटपाच्या संदर्भानं ज्या वेगवेगळ्या चर्चा आत्तापर्यंत झाल्या, इथून पुढे चर्चा होतील। आत्तापर्यंतची जी माहिती आपल्या हाती आलेली आहे यामध्ये प्रेशर टॅक्टिक केलं जाते किंवा बार्गेनिंग पॉवर जी आहे ती कशा पद्धतीने वापरली जाते याची उदाहरणं समोर येताना पाहायला मिळत आहेत। आता जी चर्चा सुरू आहे, वेगवेगळे जे फॉर्म्युले सांगितले जात आहेत त्यापैकी जास्तीत जास्त खाती आपल्याला मिळावीत असा आग्रह जो आहे तो चंद्रबाबू नायडू यांचा आहे आणि त्यासोबतच नितीश कुमार यांचा आहे। पाहावं लागणार आहे कशा पद्धतीनं खाते वाटपाचं गणित सुटतंय, कोणाला किती खाती मिळतात। अर्थात वेळोवेळी तुमच्याकडनं अपडेट्स घेत राहू ज्ञानेश्वर। तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।